इथे उद्धव ठाकरेंच्या आघाडीचं महाविकास आघाडीचं चित्र नेमकं काय तर उद्धव ठाकरे यांच्या मजबूत बाजू कुठल्या येतात तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो ब्रँड आहे तो ठाकरे ब्रँड आहे। कारण मुंबईमध्ये अनेक वर्ष बाळासाहेब ठाकरेंची सत्ता होती, त्यांच्या पक्षाचा एक हाती वर्चस्व होतं, ठाकरे सांगतील तोच उमेदवार निवडून यायचा अशा प्रकारचं राजकारण मुंबईमध्ये राहिलेलं आहे। पण शिवसेना दुभंगल्यानंतर ही निवडणूक पहिल्यांदाच होते, त्यामुळं कुठेतरी ठाकरे नावाचा ब्रँड हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे। आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांचे बंधू मनसे प्रमुख राज ठाकरे यांना सोबत घेतल्यामुळे सुद्धा त्यांनी ठाकरे ब्रँडवरती एक प्रकारे आपला दावा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि दोन ठाकरे एकत्र आले आहेत आणि ते कसे मराठी माणसांच्या हक्कासाठी एकत्र आलेत हे नरेटिव्ह लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करतायत आणि त्यामुळेच हा त्यांना फायदा होईलच। आणि सोबतनी राज ठाकरे सोबत आल्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यापूर्वी महानगरपालिकांमध्ये जी मतं मिळायची ती मतं ॲडिशनल मतं ही उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मिळण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळेच मग मुंबईतल्या त्यांच्या शाखांचं जाळं, शिवसैनिकांचं जाळं आणि सोबतीला मनसे अशा प्रकारचं कॉम्बिनेशन किंवा अशा प्रकारचे इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न हा उद्धव ठाकरे यांचा असणार आहे। पण 25 वर्षांची जी महानगरपालिकेमध्ये सत्ता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे होती त्याच्या सत्तेच्या आणि सोशल नेटवर्किंगचा फायदा सुद्धा उद्धव ठाकरे यांना होणार आहे। 5 महानगरपालिकांच्या निवडणुका उद्धव ठाकरे यांनी लढलेल्या आहे, त्यामुळं त्यांना मुंबई महानगरपालिका निवडणूक कशी लढायची याचा मोठा अनुभव आहे। त्यांनी संघटनांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे शिवसेनेच्या, त्यामुळे सुद्धा एक प्रकारे इथे एज हा उद्धव ठाकरे यांना मिळतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विधानसभेला सुद्धा मुंबईमध्ये मुस्लिम मतदारांकडून शिवसेनेला मोठ्या प्रमाणात पसंती मिळालेली होती। मुंबईमध्ये दक्षिण मुंबईमध्ये खास करून किंवा मुंबईच्या MMR सोडूनचा जो भाग आहे तर तिथे जिथे मुस्लिम पॉकेट्स आहेत तिथे 90 ते 95% अधिकची मतदान हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला झालेलं होतं, ज्यावरून भारतीय जनता पार्टीने सुद्धा आरोप केलेले होते। पण विधानसभेला आणि लोकसभेला काही प्रमाणात दलित मतदार हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आल्याचं बोललं गेलं। आता ते मतदार टिकवण्याचं आव्हान सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडे असणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा ज्या गोष्टीचा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होऊ शकतो तो म्हणजे विधानसभेला पक्षाची एवढी मोठी वाताहत होऊन सुद्धा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मराठी पट्ट्यांमध्ये आमदार निवडून आणलेले आहे। मग ते भायखळा असेल, शिवडी असेल, माहीम असेल किंवा आजूबाजूचा सगळा पट्टा जो भाग असेल किंवा खासदार असतील 3 खासदार, तर त्यामुळे सुद्धा त्यांचे खासदार आणि आमदार जे मराठी पट्ट्यांमध्ये आहेत त्याचा फायदा, त्यांच्या नेटवर्किंगचा फायदा, कार्यकर्ते नेते पदाधिकारी जे आहेत त्यांचा फायदा सुद्धा त्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो। पण आता आपण उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या मजबूत बाजू बघितल्या, पण त्यांच्या कमकुवत बाजू काय आहेत या निवडणुकीमध्ये, कुठल्या वीक बाजू त्यांच्या साबित होऊ शकतात। तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे। त्यांनी लोकसभेमध्ये 9 खासदार मिळवले, विधानसभेला त्यांचे आमदार 20 झाले, 10 त्यातले मुंबईतले होते। राज्यात सत्ता येईल असं सगळीकडलं असं त्यांचा अंदाज असताना सुद्धा महायुती सत्तेत आली। त्या अशा वेळेला कार्यकर्त्यांचं मॉरल डाऊन होऊ द्यायचं नसेल आणि शिवसेना ही मुंबईमधूनच अजून महाराष्ट्राच्या वेगळ्या ठिकाणी न्यायची असेल तर मुंबई महानगरपालिका ही आपल्या हातात येणं गरजेचं आहे, हे उद्धव ठाकरे यांना ठाऊक आहे। म्हणूनच त्यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई असणार आहे। सगळं काही मुंबईसाठी अशा प्रकारचा त्यांचा राजकीय प्रचार सुद्धा असू शकतो। त्यामुळं हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे सातत्याने भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरेंना घेराव घालण्याचा जो प्रयत्न करते की उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत जाऊन हिंदुत्व सोडलं, या मुद्द्याचा सुद्धा सामना हा प्रचारामध्ये उद्धव ठाकरे यांना करावा लागू शकतो। कारण त्यांचा मतदार हा केवळ मराठी मतदार नाही आहे तर मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी मतदार सुद्धा हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मतदान करत आलेला आहे, तसा इतिहास राहिलेला आहे। बहुसंख्य माजी नगरसेवकांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेली होती ज्यावेळेला एकनाथ शिंदे हे भाजपसोबत गेले। त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनेक नगरसेवकांनी काही ठराविक वेळाने उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला होता। त्यामुळं उमेदवारांची शोधाशोध हा सुद्धा एक मुद्दा असू शकतो आणि त्यानिमित्ताने नवीन लोक आपल्या पक्षामध्ये घेणं, त्यांना बळ देणं, त्यांना तिकीट देणं, त्यामुळे यामध्ये कुठेतरी शिवसेना युबीटीची कसरत आपल्याला निवडणुकीमध्ये झाल्याचं पाहायला मिळू शकतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे हे वेगळे झाल्यामुळं ठाकरे यांच्याकडचे अनेक हुकुमी एक्के एकनाथ शिंदेंनी हिसकावून नेल्यामुळं कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्या नेटवर्किंगला हादरा बसलेला आहे। कारण उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात नेत्यांचं एक सोशल नेटवर्किंग बनवलेलं होतं, त्यामुळे त्यांना आता ते पुन्हा एकदा नव्याने करावं लागणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी मागाशी जो बोलला एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत तर तो इथेही लागू होतो। एकनाथ शिंदे हे वेगळे झाल्यामुळं शिवसेनेचे शाखांचं जे जाळं आहे ते दुभंगलं आणि त्यामुळं शिवसेनेची ताकद जी एकत्र ताकद होती ती विभागल्याचं पाहायला आम्ही आलेलं होतं। त्याचा फटका कुठेतरी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना सुद्धा बसू शकतो आणि त्यामुळेच
एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुद्धा भारतीय जनता पार्टीसोबत सुद्धा दोन हात हे उद्धव ठाकरे यांना करावे लागणार आहे। ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला उत्तर भारतीय मतदार पसंती देतो, इथे अगदी काहीसं उलट आहे। शिवसेनेला उत्तर भारतीय मतदार हे मतदान करत होते, पण काही प्रमाणात आता राज ठाकरे सोबत आल्यामुळे सुद्धा उत्तर भारतीय मतदार हे उद्धव ठाकरेंना मतदान करणार की मग काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचा पर्याय पाहणार, हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय की विधानसभा आणि लोकसभेला उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेसची मतं एकमेकांना एक प्रकारे आपण ज्याला म्हणूयात की रिफ्लेक्ट झालेली होती, ट्रान्सफर झालेली होती। आता मुंबईत मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद किंवा त्यांची शक्ती ही फार मर्यादित आहे। त्यामुळे हे ओळखून उद्धव ठाकरे यांना त्या निवडणुकीचा प्रचार हा करावा लागणार आहे।